हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर माझे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघता ते खूप छान वाटते. हे बघा, सकाळचा व्हिडिओ आहे. सॅटर्डे आहे आज. अंशला सुट्टी आहे, मलाही सुट्टी आहे आणि अंशच्या पप्पा ऑफिसला गेलेले आहेत. तर बघा, आम्ही सगळं काम आवरल्यानंतर म्हणजे 10च्या आतमध्येच पूजा करून घेते. स्वामींचे देवाऱ्या घरातली पूजा वगैरे, आरती वगैरे काय असेल ते सगळं करून घेते. आणि त्यानंतर बघा, आता अंशचं आवरलं होतं, त्याची आंघोळ वगैरे झाली होती. आज सॅटर्डे होता, निवांत होते. तर मग अंशला घेऊन गार्डनला चालली होती. बस त्याच्यावर आता, बस ना. इथे बस ना. मी ट्राय कर. मी धरू का? त्याला बसून सायकल चालव म्हणत होती, पण माझं काय ऐकलं नाही. तो काय बसून सायकल चालवलीच नाही. त्याला जमतच नव्हती बसून सायकल चालवायची. त्याला मेन म्हणजे अशी सायकल आवडते. आणि खूप वेळा मी पण बोलले, अंशच्या बाबा पण बोलले की ना अंश तू सायकल चालवत जा, पण त्याला सायकल चालवायचीच नसते. पण आज काय झाले नक्की बघा. ही बघा, अंशची फ्रेंड आहे. गार्डनला गेल्यानंतर ती भेटली. नंतर बघा, तिच्यासोबत खेळत ह्यानी चॉकलेट खाऊन, पण तिने तिची चॉकलेट हातातच ठेवली होती. पण तरी तो म्हणत होता, तुला खायची नाही ना, तर मग मला दे ती चॉकलेट, तू तशी ठेवू नको, खाऊन घे. म्हणून तो तिच्या हातातनं ते चॉकलेट घेऊन घेत होता. नंतर बोलला की तू माझी सायकल खेळ, मी तुझी सायकल खेळतो. कारण ह्याला फक्त अशी फिरवायलाच खूप सायकल आवडती. मग सायकल घेऊन हा असं फिरवत होता. पण तिथं गार्डनमध्ये गेल्यानंतर एक दादा, म्हणजे असेच गार्डनमध्ये खूप खेळायला मुलं येतात, पण त्याला एक फ्रेंड भेटला. तो जो होता ह्याच्यापेक्षा मोठा होता आणि तो सायकल खेळत होता. तर खेळता खेळता तो त्याला बोलला की थांब अंश, मी तुला सायकल शिकवतो, माझ्या माग चल. तर हा फक्त पळवत होता. त्यानंतर त्या दादा म्हटला, तू तुझी सायकल घेऊन ये, मी तुला सायकल शिकवतो. ही जी होती त्या दीदीची सायकल होती. त्याची जी स्कूलची फ्रेंड होती, क्लासमेट होती, तिची सायकल होती. तो तिच्यासोबत त्या सायकलसोबतच खेळत होता. त्याची सायकल तिला खेळायला दिली होती आणि खूप मस्त त्याचं चाललं होतं. पण जो तो दादा होता त्याने त्याला सायकल शिकवायचं मनावर घेतलं आणि तो त्याला म्हटला, तू बस, मी आधी पायंडेल तू मारत राहा, मी तुला मागून रेटतो. तर असं त्या दोघांचं चाललं होतं. मी एका जागेवर बसून बघत होती ह्याचं काय चाललं आहे. पण बरोबर आहे, मुलं एका एजची वगैरे असतात, तर ते समजवणं आणि त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करून त्यांनी सांगणं वेगळंच पडतं आणि मम्मी पप्पांनी सांगणं वेगळंच पडतं. एवढ्या दिवस मी आणि अंशचे पप्पा दोघे पण बोलत होतो, अंश तू सायकल चालव, पण त्याला सायकल चालवायचीच नव्हती. तो कधीच सायकलवर बसून चालवलीच नाही. त्याने कंटिन्यू हातात धरूनच चालवत होता. पण तो दादा त्याला बोलला, मी तुला चालवायला शिकवतो, आणि ह्यानी चालवायला शिकला. अंश पण त्याने ते फायनली त्याला सायकल चालवायला शिकवलीच अंशला. ती जी होती ती त्याची फ्रेंड होती अद्विका, तिचं नाव आहे अद्विका. आणि हा जो दादा होता त्याला मला विचारायचं राहून गेलं की दादा तुझं नाव काय आहे, कारण तो त्याला घरून त्याच्या मम्मीने बोलवलं होतं. तर तो तिकडून तसंच गेला. नंतर त्याला मला भेटून विचारायचं होतं तुझं नाव काय, कारण त्यांनी जे आज अंशला, म्हणजे तो एक फ्रेंड झालाच अंशचा, आणि फ्रेंड बनवून त्यांनी अंशला एवढं मोठी, म्हणजे एवढ्या दिवस मी पण सांगत होते, अंशच्या पप्पा पण सांगत होते, तो छोटी सायकल आहे ती पण त्याच्यावर त्या कधीच बसला नाही. आणि ह्या सायकलवर पण बसून चालव कधीच ऐकलं नाही. पण त्या दादाने त्याला व्यवस्थित सांगत होता. आता पुढचा जे व्हिडिओ आहे तो नक्की बघा. तो दादा आहे ना किती व्यवस्थित त्याला समजून सांगत होता. कोणी जरी समोर आलं तर नीट सायकल चालवायची, कोणता ब्रेक दाबायचं, काय सगळं डिटेलमध्ये तो त्याला सांगत होता. खूप निघाला असेल. मशीन लावली तुला कुठे दिसतंय? मशीन लावल्यावर घाण तुला कुठे दिसतंय? घाण होते.
आणि ते कलरचं डार्क असल्यामुळं घाण दिसून येत नाही त्यामध्ये. आपली टोपी घेऊ दे. अगं आपली टोपी घे ना. होय का? बाबांना असू दे. खूप छान वाटले फायनली आणि सायकल चालवायला शिकला. खूपच छान. आणि म्हणजे तो एवढा मोठाही नाही आहे, 3.5 वर्षाचाच आहे. पण तरी पण आईला एक असतंच की आपला मुलगा. मी एवढ्या दिवस त्याला बोलत होते की आईस तू सायकल चालव, पण कधीच चालवलं नाही. हे जे होते गार्डनमध्ये छोटे 2 डॉग होते ते हे बसले होते निवांत. मग त्या मावशीने त्यांना चपाती वगैरे टाकली तर ते तिथं खात होते. तर मला वाटलं छान म्हणून मी तो हाही व्हिडिओ काढला. नंतर चाललो होतो आम्ही घरी जात असतानाचा काही त्याचा व्हिडिओ मी काढत गेले. एवढा दमला होता. आता तो सायकल खेळून खूप वेळ सायकल खेळत होता. आम्ही 10 वाजता गेलो होतो, 12 वाजले तरी तो सायकलच तिथे खेळत होता. आता त्याला ती सायकलच पुढं रेटत नव्हती. मला म्हणत होता मम्मा आता तू सायकल चालव. घरात येऊनही खूप वेळ तो सायकलच खेळत होता. कारण तो सायकल चालवायला शिकला होता म्हणून त्याला खूपच छान वाटत होतं आणि तो कंटिन्यू सायकलच खेळत होता.